ज्यांनी ज्यांनी कष्ट घेतले ते सगळे कार्यकर्ते, पत्रकार मित्र, बंधू भगिनींनो, माझ्या तरुण मित्रांनो, बरेच दिवसापूर्वी ग्रामपंचायतीच्या निवडणुका झाल्या आणि महाराष्ट्रामध्ये कसा कौल लागला तो आपण सगळ्यांनी बघितला। खरं तर ते चिन्हावर पक्षाच्या निवडल्या जात नाहीत, ही वर्षानुवर्षाची परंपरा आहे। परंतु नंतर सरपंच लोक सांगतात की आम्ही कोणत्या विचाराचे आहोत, कोणत्या पक्षाचे आहोत, कोणत्या नेत्याच्या नेतृत्वाखाली काम करतोय आणि त्याच्यातून साधारण चित्र स्पष्ट होतं। त्याच्यामध्ये महाराष्ट्रामध्ये संपूर्ण सरपंचाचे आणि उपसरपंचाचे ग्रामपंचायतीचे निकाल लागल्यानंतर भारतीय जनता पक्ष पहिल्या क्रमांकावर आला, दुसऱ्या क्रमांकावर आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आला, तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना जे एकनाथराव शिंदेच्या नेतृत्वाखाली काम करते तो आला। असे हे तीन पक्ष आले, बाकीचे सगळे त्याच्या मागे राहिले। आता मी सुरुवातीलाच सर्व माझ्या सरपंचाचं, उपसरपंचाचं, ग्रामपंचायतीच्या सन्माननीय सदस्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्या बारामती तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी माझं सर्व नूतन बंधू भगिनींना, सदस्यांना सर्वतोपरी मदत राहील अशा प्रकारचा प्रयत्न मी आणि माझे सगळे सहकारी करतील अशा प्रकारची अपेक्षा देखील व्यक्त करतो। अडचणी अनेक असतात, महिलांना आपण संधी दिली। आता परवा आम्ही 4थं महिला धोरण आणलं, आपली आदिती तटकरे तिनंच ते आणलं, आम्ही कॅबिनेटला मान्यता दिली। मला देवेंद्रजींना, एकनाथरावांना ज्या काही सूचना करायच्या होत्या, इतर मंत्र्यांना करायच्या होत्या, त्याच्यामध्ये आम्ही केल्या आणि फार बारकाईनं हे 4थं महिला धोरण, महिलाच मंत्री असल्यामुळं तिलाही त्याच्यातले बारकावे माहिती होते। आम्ही पण अनेक वर्ष समाजकारण, राजकारण करत असल्यामुळं आम्हालाही त्याच्यातली थोडी बहुत माहिती होती आणि तशा पद्धतीनं ते घडलेलं आहे। तुम्हाला लवकरच त्याच्यातले काही मी माहिती देतो की इथून पुढं अजित अनंतराव पवार असं नाव दिलं जायचं। कुठलंही जन्माला मूल आल्यानंतर त्या मुलाचं नाव, नंतर वडिलांचं नाव, नंतर आडनाव। आता आपण नवीन निर्णय घेतलेला आहे की इथून पुढं मुलाचं किंवा मुलीचं नाव, त्याच्यानंतर आईचं नाव, नंतर बापाचं नाव आणि नंतर आडनाव। कारण शेवटी महिला देखील समाजातला एक महत्वाचा घटक आहे। मी तर अर्थमंत्री या नात्याने एखादा तुम्हाला फ्लॅट घ्यायचा असेल तर पुरुषाला घ्यायचा असेल त्याच्या नावावर तर त्याला 6% टॅक्स असला, तर तुम्ही पुरुषांनी महिलेच्या नावावर ते घर घेतलं तर त्यांना 5% आम्ही टॅक्स लावतो, 1% सवलत आहे। बंधू भगिनींनो, जर 50 लाखाचं घर असलं तर साधारण 50,000 रुपये वाचतात। त्याच्यावर इथनं पुढे महिलांनी जर नवरोबा घर घ्यायला निघाले असतील तर सांगायचं की आपले पैसे वाचवायचे ना आपल्याला, मग माझ्या नावाने घे, पैसे वाचतील आणि आपलं भलं होईल। अशा पद्धतीनं काय सगळ्या गोष्टी आहेत, खूप काही त्याच्यामध्ये। आज मला वेळ कमी आहे त्याच्यामुळे मी आता सांगत नाही, परंतु तुम्हाला टप्प्याटप्प्यामध्ये मी सगळी माहिती देण्याचा प्रयत्न हा निश्चितपणे त्या ठिकाणी करीन आणि तुम्हालाही त्याच्यातनं समाधान मिळेल। आज राज्यामध्ये वेगवेगळी परिस्थिती त्या ठिकाणी आहे, वेगवेगळे प्रश्न आहेत। काही समाजाला वाटतं की आम्हाला, मराठा समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळावं, धनगर समाजाला वाटतं आम्हाला आरक्षण मिळावं, ओबीसी समाजाला वाटतं की आरक्षण द्या परंतु आमच्या आरक्षणाला कुठेही धक्का लागून देऊ नका, आदिवासी समाजाचं म्हणणं तेच आहे की कुणाला आरक्षण द्यायचं ते द्या परंतु आमच्या हिश्श्यात कुणाला टाकू नका। असे प्रत्येकाची मतं आहेत, प्रत्येकाचे विचार आहेत। बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान दिलेलं आहे, प्रत्येकाला आपलं आपलं म्हणणं मांडण्याचा अधिकार दिलेला आहे, ते त्याला स्वातंत्र्य आहे। शेवटी पुढं
सगळे बसून त्या ठिकाणी निर्णय घेत असतात आणि त्याच्यामुळे आत्ताचं वातावरण अशा पद्धतीचं आहे। आता काहींनी वेगळ्या प्रकारची भूमिका मांडलेली आहे की बाबा आता आम्ही मुंबईला जाणार। मित्रांनो, बारामतीकरांना अनेक वर्ष माहिती आहे की तुम्ही 91 पासून मी माझ्या राजकारणाची सुरुवात खासदार म्हणून केलेली असली तरी मी 87 पासून खरेदी विक्री संघामध्ये काम करायला सुरुवात केली। अनेक वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली, अनेक तरुणांच्या मदतीतनं मी त्या ठिकाणी काम करत होतो। सुरुवातीला छत्रपती सहकारी साखर कारखान्याने मला संचालक पदाची संधी दिली।